नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय मुद्दा लोकांचा, मुद्दा राजकारणाचा, मुद्दा समाजकारणाचा, तुमच्या आमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा कोणताही असा मुद्दा. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्याच्या मागणीचं पत्र उपनेते शिशिर शिंदे आणि पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेले. त्यामुळे एकच खळबळ माजली. गजानन कीर्तीकर यांनी लोकसभेचं तिकीट नाकारलं होतं, कारण त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना ठाकरेंच्या सेनेनं उमेदवारी दिली होती. त्यामुळे निवडणुकीआधी ठाकरेंच्या सेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या रवींद्र वायकरांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र या सर्व घटनाक्रमानंतर गजानन कीर्तीकर पुत्रप्रेमात आंधळे झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिशिर शिंदे यांनी केली. आज होती सगळ्या घडामोडी. म्हणजे ही कुठली आपसातली स्पर्धा नव्हे. माझी आणि गजाभाऊंची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे ही स्पर्धा नाही आहे. ही स्पर्धा पक्षात चांगलं वातावरण राहावं यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठीची ही स्पर्धा आहे. पक्ष पुढे जावा, आपल्या वक्तव्याने, आपल्या कृतीने पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि त्याच एका भावनेने हे पत्र मी माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांना लिहिलेलं आहे. एक ध्येयवादी असा शिवसैनिक, कळलं की नाही, कुठलाही छुपा अजेंडा घेऊन तो इथे आलेला नाही. जो विचार घेऊन मी आलो त्याच पद्धतीने विचार करून तोही आलेला आहे, कळलं की नाही. आणि तो तसा सेन्सिटिव्ह आहे. त्यांनी त्याचा अर्थ असा लावला, माझ्या वक्तव्यामुळे किंवा पत्नीच्या वक्तव्यामुळे पक्ष बदनाम होईल आणि अशा व्यक्तीला तुम्ही पक्षातून काढून टाका. त्यांनी सरळ मागणी केली. त्यांनी काय असं छुप कुठे जाऊन कळ लावतात तसं काही केलेलं नाही त्यांनी. तो माझा स्पर्धक पण नाही. आम्ही एकमेकांना पुष्कळ मानतो आम्ही, कळले की नाही. तो हा सगळा विपर्यास झालेला आहे. आणि त्यामुळे फार मोठा या निवडणुकीमध्ये मला मानसिक त्रास झाला. तर आपल्या पत्रातून शिशिर शिंदे यांनी कोणते गंभीर आरोप केले ज्यामुळे शिवसेनेत खळबळ माजलेली आहे, पाहूया. अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी अधिकृतपणे उभाटा पक्षातर्फे जाहीर झाली आणि गजाभाऊ आखंड पुत्रप्रेमानं अक्षरशः आंधळे झाले. सुमारे वर्षभर गजाभाऊ त्यांचा सर्व शासकीय निधी आणि यंत्रणा अमोल कीर्तीकर यांच्या सल्ल्यानं आणि पुढाकारानं विनियोग करत होते. एकाच कार्यालयात बसून कीर्तीकर पितापुत्र पक्ष चालवत होते. त्यात शिवसेनेला शून्य लाभ होता, मात्र उभाटाला प्रत्यक्षात फायदा होत होता. काल ऐन मतदानाच्या दिवशी गजाभाऊंच्या पत्नीनं तुमचा एकेरी उल्लेख करत, जाणून बुजून अपमान करत द्वेषानं प्रतिस्पर्धी उभाटाची बाजू घेतली. गजाभाऊ मूक साक्षीदार बनले होते. आज गजाभाऊ कीर्तीकरांनी पुत्रप्रेमाचं ओंगळवाणं राजकीय प्रदर्शन करत तुमची निंदा नालस्ती केली. कर्तृत्ववान सिद्धेश कदम यांचे पंख कापण्याचं काम गजानन कीर्तीकर यांनी केलंय. एकूणच कीर्तीकरांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसतेय. पण कीर्तीकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला आणि मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करतायत. आता बास. शिंदे साहेब, श्री गजानन कीर्तीकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातनं त्वरित हकालपट्टी करावी. त्यांना निरोपाचा नारळ द्यावा ही आग्रहाची विनंती. मुद्दा महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत आहेत जयंत माइंडकर, ज्येष्ठ पत्रकार. माइंडकरजी, मी तुम्हाला याच्या पूर्वीची आणखी घटना काही दिवसांपूर्वीची आहे. मावळच्या बाबतीत अशीच महायुतीमध्ये सुद्धा वादावादी आधी बघायला मिळाली होती की दादा गटाकडनं हवं तसं सहकार्य मिळालं नाही. आता इथे एकाच पक्षामध्ये आहेत महायुतीचे, पण तिथे दोन पक्ष होते, इथे एकाच पक्षामध्ये वाद बघायला मिळतोय. काय चाललंय काय? एका वाक्यात सांगायचं झालं तर ही जी काही 6 पक्ष आहेत सध्या एकूण महाराष्ट्रात, आपल्याला मोठ्या प्रमाणात एक जसं सुतोवाचन खुद्द शरद पवारांनी सुद्धा केलं की या इलेक्शन नंतर मर्जर होऊ शकतं. आपल्याला युतीतले एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी हा भाजपमध्ये विलीन झाल्यास मला नवल वाटणार नाही. बरं. आणि त्याचबरोबर शरद पवारांचा पक्ष सुद्धा काँग्रेसमध्ये, अर्थात राहुल गांधींची परवानगी असेल तरच, अंडरलाईन फार महत्वाचा मुद्दा, तर तो सुद्धा पक्ष मर्ज होऊ शकतो. म्हणजे मेन प्लेयर महाराष्ट्रात 2024 नंतर किंवा 2025 किंवा आपण 2029 धरूया, हे फक्त भाजप
काँग्रेस आणि तिसऱ्या स्थानावर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना राहील. मी शिवसेना कुठे मर्ज होईल असा माझा विश्वास नाही. ते काही ते त्यांची आयडेंटिटी ठेवतील. परंतु इतर जे 4 पक्ष तयार झालेले आहेत, म्हणजे मुळात 2 आणि त्याचे 4 झालेले आहेत, त्यांना मर्जर केल्याशिवाय नाही. हे याच्याकरता सांगतो की आता ही जी भांडणं होत आहेत ही नेमकी कोणाची ही कोणालाच कळत नाहीये. इकडे गजानन कीर्तीकर आणि त्यांचा मुलगा पुत्रप्रेम वगैरे शब्द येतात. मग त्याचबरोबर सुभाष देसाईंचा मुलगा सुद्धा एकनाथ शिंदेच्या सेनेकडे गेलेला आहे. ही पण वस्तुस्थिती आहे. हे असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे. किंवा आपण जे आता उदाहरण दिलं दत्ता भरणे यांचं, ते सुद्धा म्हणजे दत्ता भरणे हे तसं पाहिलं तर पवार कुटुंबियांशी त्यांचं जमतं का, तर ती जी काही तेव्हाचे प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम एक प्रकारे आजही कायम ठेवत दत्ता भरणेंनी असं सांगितलं की मला अजित पवारांनी म्हणावी तशी मदत केली नाही. म्हणजे तुम्ही एकाच पक्षात आहात तरी सुद्धा तुम्हाला पक्ष नेत्याचे पूर्ण आशीर्वाद नाही. म्हणजे तुमची निष्ठा नेमकी कुठे जाईल. तर हे जे गेली 2-2.5 वर्षांच्या पासून महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे फुटलेलं राजकारण आहे. मला असं वाटतं त्याच्यात एक प्रकारचा सुसूत्रता काही प्रमाणात येईल ती या इलेक्शन नंतर, आणि त्याच्यामध्ये मला 1-2 मर्जर्स अपेक्षित आहे आणि ते झाल्यानंतरच ती आपल्याला सुसूत्रता. मला माइंड करायची हा विषय, हा मुद्दा आत्ताचा संपवण्यापूर्वी मला एक अंदाज सांगा. आपल्याला आता पुणे जिल्ह्यातलं एक प्रकरण दिसलं, मुद्दा दिसला, दुसरा मुद्दा आता आपल्याला मुंबई उत्तर पश्चिमचा कीर्तीकरांचा दिसला. अशा किती जागा आहेत नेमक्या महायुतीच्या बाबतीत? कारण 2 वाद महायुतीचे दिसलेले आहेत की जिथे हे इंटरनल वाद अजून समोर नाही आलेले पण होते आणि त्याच्यामुळे त्या जागांमध्ये काहीतरी विचित्रपणा दिसू शकतो निकालाच्या बाबतीत. आणखी किती जागा असतील अशा? मुंबईबद्दल सांगा किमान. आपण याची सुरुवात साऊथ मुंबई पासून करूया. एकेकाळी देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत किंवा कधी आपले प्रेमकुमार शर्मा भाजपचे लढायचे, अशा प्रकारचे लढती आपण पाहिलेल्या आहेत. आपण पहिल्यांदा अशी लढत पाहतो 2024 साली सेना विरुद्ध सेना, अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव. महाराष्ट्रातले असे कित्येक मतदारसंघ आहेत, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी. औरंगाबादचं उदाहरण घ्या, सेना वर्सेस सेना. 1989 पासून माझा तसा मुद्दा नव्हता, तशा अर्थानं नाही म्हणते मी. त्या आघाडीमध्ये उदाहरणार्थ महायुतीमधले 2 वाद आपल्याला बघायला मिळाले. जसा हा वाद आहे याच्यामध्ये महायुतीतला एक पक्ष आहे ज्याच्यामध्ये 2 नेते एकमेकांना म्हणतात की तुम्ही जागा एक प्रकारे पाडताय किंवा विरोधकांना मदत करतायत. अशा प्रकारे युती अंतर्गत वाद असल्यामुळे त्या युती लढवणाऱ्या, जशी की ठाण्याच्या जागेमध्ये शेवटपर्यंत भाजपला जागा हवी होती, इथे कीर्तीकरांच्या बाबतीत म्हटलं जातं की वडील मुलाला मदत करत होते, अशा आणखी जागा वाटतायत तुम्हाला? सर्वात मोठं म्हणजे छगन भुजबळांचं उदाहरण देता येईल नाशिकचं. बरं, त्यांना त्यांची उमेदवारी जवळपास ते तयार होते, पण नंतर जे काही झालं त्याच्यानंतर त्यांनी नाकारलं. त्याच्यानंतर जे काही होते आता मी पक्षादेश मानीन आणि त्याच्यानंतर सगळेजण पुन्हा कॅन्डिडेट त्यांच्याकडे येत आहेत. हे छगन भुजबळांचं मोठं उदाहरण आहे. अशाच प्रकारची जवळपास प्रत्येक संघातली ही गोष्ट आहे की जिथे कार्यकर्ते डिव्हाइड झालेले आहेत. मला असं वाटतं अजून हाच प्रकार होतो आहे. यवतमाळमध्ये होतो. यवतमाळमध्ये त्याच्यात इलेक्शन वगैरे झालेलं आहे, पण ज्या शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडनं संजय देशमुख आहेत, परंतु दुसरे जे उमेदवार आहेत, त्या महिला उमेदवार, पहिले त्यांच्या पतींना कॅन्डिडेटचं डिक्लेअर झालेलं होतं. एकूणच या अशा वादांमुळे माइंडकरजी जसं तुम्ही आता सगळा हा संदर्भ दिलेले, त्यामुळे महायुती काय महाविकास आघाडीतले तरी वाद असे थेट अजून समोर आलेले नाहीयेत. महायुतीमध्ये मात्र असे वाद आत्ता येत आहेत. आता मतदान झालेलं आहे, पण या निमित्तानं येणाऱ्या निकालाच्या विश्लेषणासाठी या गोष्टी काही संदर्भ सूचना करत असतात. हा मुद्दा लक्षात येण्यासारखा. धन्यवाद माइंडकरजी तुमच्या विश्लेषणासाठी. दिल्लीमध्ये एक वेगळंच अपूर्व दृश्य बघायला मिळते. ज्या काँग्रेस आणि आपमध्ये विस्तव जात नव्हता, एकमेकांवर टीका करत होते, ते साक्षात आपचे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, कन्हैया कुमार, जे उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवार आहेत काँग्रेसकडे, त्यांच्यासाठी प्रचार करतायत. याबद्दल बोलूयात. आपल्या समोर आहेत द वायरचे पत्रकार, वरिष्ठ पत्रकार अतुल होवाळे. अतुल, हे चित्र कसं काय बदललं? काय चित्र आता तुम्हाला वातावरण जाणवतं? प्रसन्नजी, दिल्ली बघायला गेलं तर 7 सीट आहे तिथे लोकसभेच्या, आणि महत्वाचं म्हणजे केजरीवाल यांना प्रचारासाठी जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचं वातावरण थोडंसं बदललंय. केजरीवाल यांनी दिल्ली आणि पंजाब या 2 राज्यात जरी सत्ता मिळवली असती, पण त्यांना 10 वर्षात दिल्लीमध्ये एकही खासदार निवडून आणता आलं नाही. बरं, कदाचित
महत्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी वेगळ्या लढत होते, पण यावेळी चित्र वेगळं आहे. 3 जागा आहेत त्या काँग्रेसला मिळाल्यात आणि 4 जागा आम आदमी पार्टीला मिळाल्या. कालच केजरीवालांनी कन्हैया कुमारसाठी एक रोड शो केला होता आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. पण यानंतर पुढचं जे परवा 25 तारखेला मतदान होतंय ते बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण कन्हैया कुमार आणि त्यांचा विरोधी जे उमेदवार आहेत मनोज तिवारी, हे टफ फाईट आहे. म्हणजे दिल्लीतल्या इंटरेस्टिंग फाईट पैकी सगळ्यात महत्वाची फाईट असणार आहे, कारण कन्हैया कुमार हे चळवळीतनं आलेले आहेत आणि मनोज तिवारी हे सलग दुसऱ्या, आणि दोघेही पूर्वांचलचे आहेत अतुल, त्यामुळे पूर्वांचली एकमेकांना भिडणार आहेत. तर काय होणार आपल्याला बघायला मिळेल. तुर्तास धन्यवाद तुमच्या या विश्लेषणासाठी, प्रतिक्रियेसाठी. मुद्दामध्ये या मुद्द्यांसह आपण इथेच थांबूयात. मात्र रोज आपण भेटणार आहोत 6:30 वाजता वेगळे मुद्दे घेऊन. पाहत राहा पुढारी न्यूज.